इयत्ता 4थी ब ची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडणार आहे स्वच्छता. किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरी वाहती, पाणी फुले भरती, फुलपाखरे भरभरती. असे हे सुंदर गाव मी माझ्या स्वप्नात पाहिले. पण प्रत्यक्षात मात्र असे हे गाव आपल्याला कुठे दिसते का? नाही. हे झुळझुळणारे झरे आता गटार बनत चालले आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट तर कुठे हरवूनच गेला आहे. काय असेल बरं याचे कारण? याचे कारण म्हणजे स्वच्छतेचा अभाव. स्वच्छता म्हणजे आपले मन, शरीर व परिसर स्वच्छ ठेवणे. आपल्याकडे अनेक रोग अस्वच्छतेमुळे होतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी म्हणले की स्वच्छता असे जिथे साक्षात लक्ष्मी वसते तेथे. स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे. शरीर स्वच्छ न ठेवता जर आपण राहिलो तर शरीराचा दुर्गंध येऊ लागतो. तसेच आपल्या परिसराची स्वच्छता केली नाही तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारख्या थोर पुरुषांनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला. म्हणूनच म्हणते, स्वच्छतेचा मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा. भारत सरकारने चांगल्या व स्वच्छ भारतासाठी अनेक स्वच्छता मोहीम गाव व शहर पातळीवर राबवल्या. महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली. 4000हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या आणि भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने ही मोहीम सुरू केली. देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजवणे हा देखील या अभियानाचा उद्देश होता. महात्मा गांधीजी नेहमी म्हणायचे की स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे. आपल्याला जर आपला भारत देश स्वच्छ ठेवायचा असेल तर स्वच्छ भारत अभियान ही मोहीम अखंडपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा आपण आपल्या परिसराची स्वच्छता करतो तेव्हा निसर्गाचं रक्षण होतं, प्रदूषण कमी होतं, आपल्याला शुद्ध हवा मिळते. स्वच्छता म्हणजे निसर्गाचं जपणं आहे. पण स्वच्छता हा तारीख घेऊन करण्याचा कार्यक्रम नाही, तो कायम व नियमित करणे गरजेचे आहे. म्हणूनच म्हणते, स्वच्छता मोहीम घ्या हाती, नाहीतर आयुष्याची होईल माती. चला तर सर्वांनी मिळून शपथ घेऊया, मी कचरा टाकणार नाही आणि इतरांनाही टाकून देणार नाही. मी स्वतः, माझे कुटुंब, माझा देश, माझे परिसर, माझे गाव, माझे शहर, माझी शाळा या ठिकाणी स्वच्छतेचा आग्रह धरेल. स्वच्छ करू गाव आपला, स्वच्छ करू देश, मळलेले कपडे काढून टाका, घाला नवीन वेश. स्वच्छ सुंदर भारताचे स्वप्न करू आपण साकार. घाण पसरवत असेल कोणी तर त्याला देऊ नकार. घाण पसरवत असेल कोणी तर त्याला देऊ नकार. धन्यवाद.